नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही श्रीमंत बीआरटी तर फेल गेलेलीच आहे. बीआरटीची अवस्था बघून घ्या अगोदर. हे बीआरटी बस स्टॉप मध्ये मी लाईव्ह व्हिडिओ टाकायचं कारण आहे, गेल्या 2-3 वर्ष झालं एकाही बीआरटी मध्ये लाईट लागलेली दिसली नाही. कधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तक्रार सांगितली, महानगरपालिकेत तक्रार सांगितली, बीआरटी विभागाला तक्रार सांगितली, अनेकांना सांगून सुद्धा या बीआरटी मध्ये लाईट लावण्याचा प्रयत्न आजवर कोणी केलेला नाहीये. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जेव्हा अजितदादा पवार आले, त्यांनी एक कार्यक्रम राबवला होता, जनसंवाद. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण शहरात आला, आपण जनसंवाद कार्यक्रम राबवला, छान वाटलं. की अनेक जण तुम्हाला तक्रारी सांगतात की तुमच्या सोशल मीडियावर पण की अजितदादांना सांगा, तक्रारी तुमचं होऊन जाईल. तर अजितदादा, तुम्हाला मी एक नम्र विनंती करतोय. मी ऐकलं होतं की अजितदादांची प्रशासनावर पकड आहे, अजितदादांनी शब्द टाकले लगेच काम होतंय, अजितदादांना सगळ्या अधिकारांवर वचक आहे. तर दादा, आपल्याच लाडक्या बहिणी याच बस स्टॉप मध्ये प्रवास करत असतात. लाडक्या बहिणी कधी कधी रात्री उशिरा येत असतात. या बस स्टॉप मध्ये अनेक वेळा गर्दुले बसले असतात, दारू पिणारे बसलेले असतात, चोऱ्या माऱ्या होण्याची कारणे आहेत, महिला सुरक्षितता नाहीये. ही सर्व लेखी निवेदन मी त्यांना दिलेली आहे, पण दादा आजवर त्यांनी काही काम नाही केलंय. तर मला दादा आपल्याला हा विषय सांगायचा आहे की तुमची जी प्रशासनावरची जी पकड आहे ती मला एकदा बघायची आहे दादा. की या येणाऱ्या 4 दिवसामध्ये पिंपरी ते दापोडी आणि दापोडी ते पिंपरी इकडचे 8 बस स्टॉप, तिकडचे 8 बस स्टॉप, या 8 बस स्टॉप मध्ये जरी दादा तुम्ही एका शब्दावर जर फोन करून जर काम केलं तर मानन दादा की तुमची खरंच प्रशासनावर पकड आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर आपलं सांगून सुद्धा काम नाही केलं तर आम्हाला वाटेल की आमचंही ऐकत नाही आणि अजितदादांचंही ऐकत नाहीये. तर दादा, एक विनंती आहे की मी समोर येऊन तुम्हाला समस्या सांगू शकलो नाही, या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी समस्या सांगतोय. फक्त दापोडी ते निगडी, दापोडी ते पिंपरी आणि पिंपरी ते दापोडी ह्या 8 बस स्टॉप मध्ये या 2 दिवसात आपण लाईट लावावी, महिला सुरक्षितता आणावी, हे तुम्हाला मी या व्हिडिओ माध्यमाचे निवेदन देत आहोत. आज प्रशासन खडबडून जागे होईल नाही होईल तो नंतरचा भाग, पण तुमच्या एका कॉलवर जर काम झालं तर मी मानन की दादा खरंच दादांची प्रशासनावर पकड आहे. धन्यवाद.